मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यशपालला सर्वजण आता तिथे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात। तेव्हा तो आता सारखा गयावया करत म्हणत असतो की साहेब काय झालं सांगा ना, हो मी काय केलंय, माझा गुन्हा काय आहे। मग हवालदार म्हणतात की गप्प बसायचं, एकदम शांत राहायचं। गायकवाड सर सुद्धा तितक्यात तेथे येतात। मग आता गायकवाड सरांसमोर गयावया करत यशपाल म्हणत असतो, मला सोडा साहेब, मी काहीच केलेलं नाही आहे। त्यावेळी गायकवाड सर रागातच म्हणतात, अरे त्या बाईकडे जरा बघ, ती बिचारी किती रडतीये। तर खरंच समोर एक बाई खूप रडत असते। तेव्हा आता लगेचच आकाश आणि अथर्व दोघेही तेथे येतात। तेव्हा गायकवाड सर, हो काय झालं, यशपाल काकाला तुम्ही का घेऊन आला तिकडे, नक्की झाले काय त्यांना, असं तो आता विचारत असतो। मग आता लगेचच लेकरा, अरे बघ ना काय झालंय, काही कळतच नाही, मी काही केलं पण नाही, असं म्हणून यशपाल लगेचच आकाशचा हात पकडतो। मग आता गायकवाड सर म्हणतात, ए गप्पा बस, आणि मिस्टर आकाश, बरं झालं तुम्ही आलात। अहो तुमच्या काकाने काय केलं ना ते विचारा जरा त्यांना। तेव्हा रागातच आता ते म्हणतात की ए बोल रे, काय केलं तू, बरोबर तू काय केलंस तेवढं सांग बरं पटकन। तेव्हा आकाश आणि लगेचच अथर्व त्या बाईकडे पाहू लागतात। तर ती बाई जरा घाबरलेली असते आणि पाणी पित, तर तो आता सांगू लागतो की मी रस्त्याने आपला एकटा चाललो होतो फोनवर बोलत, समोरूनच ही बाई आली आणि माझा चुकूनच धक्का हिला लागला। ती मला लगेचच खूप तेथे बोलायला लागली की तुला आई बहिणी आहेत की नाही, अरे तू तर सरळ धक्का मारतोस का, सरळ सरळ तू एखाद्या अनोळखी बाईला। तेव्हा यशपाल आता घाबरतोच आणि विचारतो, काय मी, आणि मी का तुम्हाला धक्का मारू। तेव्हा ती बाई रागातच म्हणते, नाही तर काय, मी धक्का मारला का, अरे एवढी मोठी ढापणं लावलीये तू डोळ्याला, मग तुला दिसत नाही का। तेव्हा लगेचच यशपाल म्हणतो, नाही ताई, अहो मी कशाला धक्का मारू तुम्हाला, अहो तुम्ही मला ओळखलं नाही का, मी तर समाजसेवक आहे, अहो माझं चारित्र्य असं माझ्या पांढऱ्या कपड्यांसारखंच आहे हो, मी खरंच धक्का नाही मारला, उलट तुमचा धक्का मला लागला, पण काही हरकत नाही, असं कधीमधी चुकून होतं, पण माझ्यावर असं उलट तुम्ही आरोप तरी करू नका। तेव्हा लगेचच आता ती बाई म्हणू लागते, आता पकडला गेला तर लगेचच आता बाजू सावरून घेता काय, चोराच्या उलट्या बोंबा कोठल्या, अरे पकडा या माणसाला, हा धक्का मारतोय मला, असं म्हणून आता ती बाई खूप जोराजोरात ओरडू लागते आणि शेजारी माणसांची मदत घेऊ लागते। तेव्हा ती सगळी माणसं धावतच आता तेथे येतात। मग आता सर्वांनी पकडल्यानंतर यशपाल खूपच घाबरतो आणि स्वतःची सुटका करवून घेत असतो। तेव्हा आता त्याला काहीही सुचत नसतं, तर आता तो पुढे तर सर्व माणसं मागे असा त्यांचा पाठलाग सुरू होतो। हे सगळं काही सांगितल्यानंतर आता आकाश त्या बाईकडे पाहतच राहतो। मग आता यशपाल म्हणतो, खरंच सांगतोय अहो, मी त्या ताईंना धक्का नाही मारला, अहो उलट त्यांचाच धक्का मला लागला। त्यावेळी आता गायकवाड सर विचारतात, खोटं बोलतोस का रे तू, खोटं बोलतोस। तेव्हा अथर्व आता म्हणतो, साहेब ऐका ना, मी काय म्हणतो, जरा शांत। मग आता गायकवाड सर म्हणतात, तुम्ही ओळखत नाहीत यांना, मी चांगलाच ओळखतो या असल्या लोकांना, परत आत टाका, असं गायकवाड सर म्हणतात। तेव्हा यशपालला पुन्हा एकदा गावडे जेलमध्ये टाकतात। तेव्हा तो खूपच घाबरतो, साहेब आतमध्ये मला टाकू नका ना, एवढा मोठं मी काहीही गुन्हा केलेला नाहीये, असं तो रिक्वेस्ट करून सांगत असतो, परंतु गायकवाड सर ऐकतच नाही। पुढे आता ते म्हणतात, बायका काय अशा रस्त्यावर पडल्यात का। मग आता आकाश म्हणतो, सर अहो थांबा ना जरा, पण गायकवाड सर ऐकतच नाही। दुसरीकडे रागिणीला आता चैनच पडत नसते, कारण कोणत्या कारणासाठी नक्की यशपालला अटक केली हे तिला माहीतच नसतं, म्हणून ती सारखीच हॉलमध्ये आपल्या एरझऱ्या घालत असते। तेव्हा आजी तिला समजवतात की अथर्व आणि आकाश गेले आहेत ना पोलीस स्टेशनला, मग तू काय एवढी टेन्शन घेतेस। तेव्हा रागिणी म्हणते, नाही गाई, अगं यशपालना असं कोणतंही चुकीचं काम करणाऱ्यातला नाहीये, आणि नेमकं काय झालंय ना तेच कळत नाहीये। तेव्हा आता लगेचच आकाश आणि अथर्व हे दोघेही घरी येतात। तेव्हा आता काय झालं आकाश, असं रागिणी विचारते। मग आता आकाश सांगू लागतो की यशपाल काकांनी काय केलं, तर एका बाईला रस्त्यातच धक्का मारला। मग अथर्व म्हणतो, विनयभंगाची केस आहे। हे ऐकून तर आता रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते। ती विचारते, काय। मग आता हे दोघेही म्हणतात, हो त्यांच्यावर विनयभंगाची केस टाकली गेली आहे, असं म्हटल्याबरोबरच रागिणीला आता दिवसा तारे दिसू लागतात। तिला कळतच नाही हे अचानक असं झालंच कसं, त्यामुळे ती आता खूपच घाबरते, तिला काय करावं सुचत नाही। तेव्हा आजी आता लगेचच विचारते, काय, अरे बापरे, हे तर अवघड होऊन बसलं। मग आता त्या बाई आल्या होत्या तिथे पोलीस स्टेशनमध्ये आणि खूप रडत होत्या, आता अथर्व म्हणतो। त्यावेळी भूमी विचारते, काय,
यशपाल काका आणि त्यांनी विनयभंग केला. तेव्हा आता लगेचच आजी म्हणते, घरात तर किती असा घेऊन मिरवत असतो आणि बघा बाहेर जाऊन काय करतोय. तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते, आई थांबा अगं, लगेच असं निष्कर्षावर जाऊ नका, कारण आता पुढे काय करायचं ना ते बघायला हवं. मग आता लगेचच या गोष्टीचा जामीन द्यायचा की नाही आत्या हे मला समजलंच नाही, आणि म्हणूनच मी तुझ्याशी बोलायला घरी आलो, असं आकाश म्हणतो. तेव्हा लगेचच आत्या मनात विचार करू लागते, माझ्या व्हिडिओच्या संदर्भात काही नाही आहे, हे नशीबच माझं. रागिनी म्हणत असते की नाही रे आकाश, मला नाही वाटत असं रे की यशपाल असं काही वागेल म्हणून. अरे कदाचित ती बाई ना खोटा आरोप करत असेल, खोटं बोलत असेल, आणि आपल्याला त्याला आता सोडवायलाच हवं. मी एक काम करते आकाश, मी वकिलांबरोबर बोलून घेते, असं म्हणून आत्या आता चलविचल होतात आणि लगेचच वकिलांना सुद्धा फोन करतात. तर भूमी आता लगेचच आत्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहते आणि मनातच म्हणते की आत्या तुम्ही करा प्रयत्न त्याला सोडवण्यासाठी, परंतु या प्रयत्नाच्या दरम्यानच मी तुमच्यासाठी एक ट्रॅप अजून रचून ठेवलाय आणि मला पूर्णपणे खात्री आहे की त्या ट्रॅपमध्ये ना तुम्ही नक्कीच अडकाल. तेव्हा भूमी आणि गायकवाड सरांनी आता खूपच मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो रागिणीचं पितळ उघड करण्यासाठी. तर दुसरीकडे आता यशपाल हात जोडून विनंती करतो की मला सोडा, मी खरंच काही केलेलं नाही आहे, त्या ताईंना मी धक्का मारलेला नाही आहे. तेव्हा गायकवाड सर लगेचच आतमध्ये जातात आणि विचारतात, काय रे तुला लगेचच ताई माई आता सगळ्या सुचतील, तुला घरी आई बहिणी नाही आहेत का, तू असं का केलं ते अगोदर सांग बरं. आणि प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणत असतो, आणि जर तू गुन्हा कबूल केला ना तर कमीत कमी शिक्षा कशी होईल ना हे मी बघेन, त्यामुळे तू गुन्हा आहे ना तो कबूल कर, असं म्हणून गायकवाड सर त्याला समजावू लागतात. त्यानंतर आता एवढाच गुन्हा नाही तर अजून खूप मोठे मोठे गुन्हे तू केले आहेत, हे बघ माझी टीम जर सर्च करायला लागली ना की तू आजपर्यंत कोणकोणते गुन्हे केले आहे तर आयुष्यभर जेलमध्ये सडत पडशील, असं आता गायकवाड सर म्हणतात. तर आता इकडे राणे हवालदार जे असतात ना ते आता छोटासा CCTV कॅमेरा तेथे बसवून ठेवत असतात. तर गायकवाड सर हे यशपालचं लक्ष डायव्हर्ट करत असतात, जेणेकरून यशपालला समजू नये की इथे CCTV कॅमेरा लावलाय. इकडे यशपाल आता काही बोलत नसतो, गायकवाड सर चिडतात. मग आता तो म्हणतो की माझं चारित्र्यसुद्धा या पांढऱ्या कपड्यांसारखं आहे साहेब. अहो मी काय बोलणार ना, मी आपला गरीब माणूस, मी खरंच काही केलं नाही, मी गरीब शेतकऱ्यांच्या पोरांसाठी NGO चालवणारा माणूस. मग गायकवाड सर त्याच्यावर ओरडतात, आणि ही छापेमारी ना माझ्यासमोर नको करूस हां, आणि तुझ्या या NGO बिंजिओने मी तर अजिबात इम्प्रेस होणारा नाही, असं रागातच म्हणतात. त्यानंतर गायकवाड सर म्हणतात की 1 मिनिट, आता तुला काही बोलायचंच नाही आहे ना तर नको बोलूस, आता शेवटची संधी तुझी हुकलीसुद्धा, जे काही बोलायचं असेल ना ते आता थेट कोर्टात जाऊन बोल, अजिबात माझ्यापुढे काही बोलायचं नाही, असं म्हणून आता ते प्रत्यक्ष धमकीच देतात. त्यानंतर गायकवाड सर आता बाहेर येतात आणि लगेचच भूमीला कॉल करतात. भूमी रूममध्ये असते आणि कॉल रिसीव करत, बोला सर, असं म्हणते. ते म्हणतात की मुद्दामच कॉल केला आहे, त्या यशपाल समोर ना छोटासा मिनी कॅमेरासुद्धा बसवला आहे. आता रागिनी मॅडम कधी येता येत ना त्याची वाट पाहतोय, कधी एकदा रागिनी मॅडम येतील आणि त्या दोघांमध्ये काय संभाषण चालू आहे ना हे आपल्याला लगेचच समजेल. त्या दोघांमध्ये नक्की काय शिस्त आहे ना हे आपल्याला लवकरात लवकर समजेल. पण आता तिकडे काय खबर, असं गायकवाड सर विचारतात. तेव्हा आता आत्या ह्या वकिलांबरोबर बोलणार आहेत, त्या निघाल्या आहेत तिकडे यायला. तेव्हा ते दोघेही आता फोन ठेवतात. मग आता लगेचच मनात भूमी विचार करू लागते की आत्या हे पहा, आमच्या नजरेतून आजपर्यंत खूप वेळा सुटलात, परंतु आता त्या कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटू शकत नाही. आज तुम्ही यशपाल बरोबर जे काही बोलाल, तुमच्यामध्ये काय शिस्त आहे ना ते बरोबर कॅमेरामध्ये आता रेकॉर्ड होईल. इकडे आता मानसी किचनमध्ये असते. तेव्हा आता ती काही तेथे कागदांचे तुकडे असतात ती जुळवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच भूमी आता तेथे जाते आणि विचारते, काय गं, काय करतीयस तू, आणि हे काय कागदांचे तुकडे वगैरे जुळवतीयस. तेव्हा आता लगेचच म्हणू लागते, अगं ताई तू नाही का सांगितलं पौर्णिमाकडून ते लेटर मिळव म्हणून, पण मी ते मिळवू नाही शकले, माझ्याकडून जरा चुकलंच काही गोष्टी. पण मी जेव्हा साफ करायला तिकडे गेले होते ना तिची रूम, तेव्हा तेथे मला डस्टबिनमध्ये काही तुकडे सापडले, त्यावर हे बघ ही चिठ्ठी त्यामध्ये मला सापडली, पण चिठ्ठीचे तुकडे आहेत, त्या तुकड्यावर भूमीने आणि कॉन्टॅक्ट होत नाही पैसे असं काहीतरी लिहिलेलं आहे, बघ ना तू.
त्यावेळी आता भूमी त्याचा सगळ्याचा संदर्भ लावण्याचं ठरवते, परंतु तिला काही जमत नाही. तेव्हा ती म्हणते, नाही गं, काही कळतच नाही आहे, काय या दोघींचं शिस्त आहे. मग आता त्यावेळी मनू म्हणते, तुला कळतंय का एक? त्यावर भूमीने असं नाव लिहिलं आहे म्हटल्यानंतर तुझ्या रिलेटेडच काहीतरी आहे हे. त्यावेळी भूमी विचारते, पण काय असेल अगं? अगं, यामध्ये पैशाचा उल्लेख आहे आणि कॉन्टॅक्ट होत नाही असं सुद्धा लिहिलं आहे. त्यानंतर आता कॉन्टॅक्ट या शब्दाचा अर्थ आपापल्या परीने भूमी लावत असते. मग तिला समजतं. मग आता तिला आठवतं त्या नर्सबद्दलच काहीतरी असेल, कारण त्या दिवशी ती इथे आली होती आणि रागिनी आत्या नेमक्या गायब होत्या. म्हणजे कॉन्टॅक्ट होत नाही असा आता त्याचा अर्थ होतो. आणि भूमीने म्हणजे वेगळंच काहीतरी त्यांचं असेल, हे तर मला माहीत नाही असं भूमी आता म्हणते. तेव्हा मनू म्हणते, ही पौर्णिमाला चिठ्ठी पाठवली होती, त्या नर्सची रिलेटेडच सगळ्या काही गोष्टी आहेत. आता मला हे क्लिक तर झालं आहे. मग आता पौर्णिमा अशीच आहे, मी तिला चांगलीच ओळखून आहे असं आता मनू लगेचच म्हणते. त्यावेळी भूमी म्हणते, पण मनू, या गोष्टीच्या खोलात जाणं खरंच खूप गरजेचं आहे. एकदा का मला समजलं ना की हे सगळं काही पौर्णिमा करते, तर पौर्णिमाकडे मी चांगलीच पाहते असं आता भूमी म्हणते. तिला कसं कोंडीत पकडायचं ना मला लगेचच कळतं, ती बरोबर बोलेल सगळं. तू कर म्हणू, तू पौर्णिमावर जरा लक्ष ठेव, कारण आत्यांना घेरायचा प्लॅन मी अगदी व्यवस्थित केलाय. त्यावेळी मनू आता हो असं म्हणते आणि भूमीला सपोर्ट करणार असते. त्यानंतर इकडे आता गायकवाड सर हे राणेंना सांगतात की तुम्ही एक काम करा, यशपालला कोर्टात घेऊन जाण्याची व्यवस्था करा आणि मोठ्या गाडीची करा, कारण त्या दोघांनाही घेऊन जायचं आहे तिकडे. तेव्हा राणे हो असं म्हणतात. तेवढ्यातच रागिनी तेथे येते आणि रिक्वेस्ट करत गायकवाड सरांना म्हणते की मला जरा यशपालला भेटायचं होतं. मग आता गायकवाड सर विचारतात, मॅडम मला एक कळत नाही, तुम्हाला एवढी आपुलकी का आहे त्या यशपालबद्दल? तो गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे. तेव्हा रागिनी म्हणते, असं नका म्हणू ओ प्लीज, शिवाय तो आमच्या गावचा आहे आणि असं परगावामध्ये मी त्याला एकट्याला कसं सोडू सांगा बरं तुम्ही, त्याला मदत करायला नको का? तेव्हा आता गायकवाड सर म्हणतात, अहो रागिनी मॅडम, त्याने काय केलंय, विनयभंगाचा प्रयत्न केला आहे. तेव्हा रागिनी आता गप्प राहते आणि त्यानंतर म्हणते, आय एम सॉरी, पण मला नाही वाटत की तो असं काही करू शकेल. हे पहा गायकवाड सर, मी माझ्या वकिलांना जामिनाचे पेपर तयार करायला सांगितले आहे, तोपर्यंत मी यशपालला भेटू का? त्यावेळी गायकवाड सर म्हणतात, हो भेटा की. तेव्हा रागिनी थँक्यू सो मच सर असं म्हणून लगेचच यशपालला भेटायला जाते. गायकवाड सर राणेंना इशारा करतात. तेव्हा राणे लगेचच आता मेसेज करतात की रागिनी मॅडम ह्या यशपालला भेटायला आल्या आहेत असं भूमीला मेसेज करून ते सांगतात. तेव्हा भूमी आता दुसरीकडे लगेचच तो मेसेज वाचते आणि खुश होते. तर आता यशपालला खूपच आनंद होतो. तो लगेचच पुढे येतो आणि म्हणतो की बरं झालं ताई तुम्ही इकडे आलात. अहो मला माहीत होतं मी खरंच काही केलेलं नाहीये, पण मला यांनी ना उगीचच इथे असं बंद करून ठेवलंय, त्यामुळे प्लीज मला अगोदर ना इथून सोडवा तुम्ही, असं यशपाल सारखी रिक्वेस्ट करत म्हणतो. तर आता इकडे भूमी ही आता लगेचच पोलीस स्टेशनला आलेली असते आणि मनातच विचार करते, आत्या तुमचं आणि यशपालचं बोलणं आता लगेचच तेथे त्या कॅमेरामध्ये रेकॉर्डसुद्धा होईल. आता थोड्या वेळातच तुमचं पितळ आमच्यासमोर उघड होईल. तुम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर पडण्याचा अवकाश आहे फक्त. त्यानंतर आत्या लगेचच आता तेथून बाहेर पडते. तेव्हा भूमी एका गाडीच्या पाठीमागे जाऊन लपते आणि डोकावून आत्याकडे पाहत असते, परंतु आत्या आता लगेचच तेथून चाललेली असते. तर आत्या आता एका पोलीस मॅडमला धडकते. तेव्हा त्यांच्या हातातल्या सर्व फाईल्स खाली पडतात. तेव्हा आत्या सॉरी हा असं म्हणून लगेचच त्यांच्या फाईल उचलून देत असते. तर भूमी आता बरोबर ते सगळं काही पाहते आणि त्या गाडीच्याच पाठीमागे लपते. परंतु आता इकडे आत्या निघालेली असताना ती गाडी आता तेथून जाते, त्यामुळे भूमीला आता लपायलाच जागा नसते. तर भूमी आता तेथेच एका दुसऱ्या गाडीच्या पाठीमागे जाऊन लपते. रागिनीला जरा वेगळाच काहीतरी संशय येतो आणि म्हणूनच ती इकडे तिकडे पाहते, पण तिला तिथे कुणीही दिसत नाही आणि त्यानंतर ती लगेचच तेथून जाते. त्यानंतर आत्या इकडे गाडीत बसायला जाते. तर भूमी आता काय करते, लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते आणि इकडे आल्यानंतर ती गायकवाड सरांना अगोदर भेटते. गायकवाड सर आता लगेचच म्हणतात, बरं झालं मॅडम तुम्ही आलात. राणे पटकन तो पेनड्राईव्ह आणा बरं. मग आता राणे लगेचच तो पेनड्राईव्ह आणून देतात. त्यावेळी
भूमी आता लगेचच तो व्हिडिओ पाहू लागते. त्यामध्ये आता आत्या तिथे यशपालला भेटायला आलेली असते आणि त्याला शांततेत विचारते, तू खरंच त्या बाईला धक्का मारला नाही आहेस? तेव्हा यशपाल म्हणतो, नाही ग ताई, मी कशाला धक्का मारू तिला, मला कळतच नाही आहे ती बाई कोणत्या कारणाने माझ्यावर आरोप करते येते. माझ्यावर आरोप करायचा प्रश्नच कुठे येतो, तू सांग ना अगं ताई मला. मी नाही मारलं त्या बाईला, धक्का वगैरे काहीच मारला नाही, मी कशाला मारू तिला धक्का, असं म्हणून आता यशपाल हा तिच्याबरोबर बोलत असतो. तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते, अरे पण मग असं झालंच कसं? पण तू काळजी करू नको हां, कारण मी तुझ्यासाठी एक वकील शोधलाय आणि तो तुला जामीन मिळवून देईल. तेव्हा आता यशपाल म्हणतो, खरंच ना? आता ती म्हणते, हो धीर धर, येते मी, असं म्हणून ती तेथून जाते. तर भूमी आणि गायकवाड सर आता दोघेही ते रेकॉर्डिंग पाहतात आणि त्यांना आता धक्काच बसतो. ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. तर भूमी विचारते, हे काय सर? अहो यात तर संशयास्पद असं काहीच नाही आहे, काय करायचं आता? अहो इतकं क्लीन संभाषण असं कसं असू शकतं? हे पॉसिबलच नाही आहे सर. मला असं वाटलं की या दोन ज्या काही चोऱ्या झाल्या आहेत ना त्याबद्दल हे काहीतरी बोलतील आणि आत्यांचं किडनॅपिंग झालं त्याबद्दल काहीतरी बोलतील. आत्या त्याला सांगतील की याबद्दल काहीही तोंड उघडू नको, पण यामध्ये तर काहीच नाही, हे कसं शक्य आहे? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, कदाचित रागिनी मॅडमला संशय आला असेल आणि त्या अगदी अगोदरच या सगळ्या प्रकरणाबद्दल जाग्या झाल्या असतील, कारण त्यांना संशय आल्यानंतर त्या असंच बोलणार ना. तेव्हा संशय कसा येईल असं भूमी विचारते. तर दोघेही विचार करू लागतात. इकडे रागिनी आता गाडीत बसून हसते आणि म्हणते, भूमी अगं मला अडकवण्याची तू पूर्णपणे तयारी केली होती. माझं आणि यशपालचं नक्की काय कनेक्शन आहे हे तुला जाणून घ्यायचं होतं, पण काय आहे ना, कधी कधी नशीबसुद्धा माझ्या बाजूने कौल देतं, हे विसरलीस का तू? असं म्हणून आता रागिनी हसते. आणि दरवेळी फासे तुझ्याच बाजूने पडतील ना असं काही नाही अगं भूमी, कारण कधी कधी फासे हे माझ्या बाजूने सुद्धा पडतातच. हे कलियुग आहे अगं भूमी, कलियुग, आणि यामध्ये ना माझ्यासारखी माणसं ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. तर आता रागिनी ही सगळं काही आठवू लागते की यशपालला यामध्ये कसं अडकवलंय याबद्दल डिस्कस बाई आणि राणे हवलदार हे करत असतात. या दोघांचं हे सगळं बोलणं मी ऐकलं होतं. तर आता यशपालने ज्या बाईला धक्का मारलेला असतो ती बाईच आता हवलदार काकांना सांगत असते की अहो दादा, गायकवाड सरांचे ना खूप उपकार आहेत माझ्यावर आणि म्हणून त्यांच्यासाठी मी हे काम केलं, कारण एका मारहाणीच्या केसमधून त्यांनी माझ्या नवऱ्याला वाचवलं होतं आणि त्यांच्या शब्दाखातर मी हे सगळं काही केलं. ते म्हणाले की एका माणसावर माझ्यावर छेड काढल्याची खोटी केस करायची आहे म्हणून. तेव्हा रागिनी लगेचच आता हे सगळं काही बोलणं ऐकू लागते आणि रेकॉर्ड करून घेत असते. त्यावेळी आता ही केस खोटी असणार आहे हे तुम्हाला माहीत होतं का असं हवलदार काका विचारतात. तेव्हा आता त्या बाई म्हणतात की हो, खोटी केस असणार आहे हे मला माहीत होतं आणि ती केस फार काळ चालणार सुद्धा नाही, 2-3 दिवस चालेल. मग अजून काय म्हणाले साहेब तुला, असं हवलदार काका विचारतात. तेव्हा आता जो कोणी यशपाल आहे ना तो अजून काही कबूल करतोय का ते बघायचंय. आणि मग म्हटलं ठीक आहे, म्हणून मी त्यांना मदत केली आणि हे सगळं रागिनीने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं, त्याचबरोबर ऐकलेलं सुद्धा असतं. तेव्हा आता लगेचच रागिनीला हे आठवून हसू येतं आणि मग ती म्हणते की भूमी, मला तेव्हाच समजलं होतं की गायकवाडने मिळून रचलेला हा ट्रॅप आहे म्हणून. यशपालला इंटरोगेट करून त्याचं आणि माझं कनेक्शन नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असणार आणि मी तुरुंगामध्ये काय बोलतीये हे तुम्हाला ऐकायचं असणार आणि म्हणून तुम्ही अशी माणसं आजूबाजूला पेरून ठेवली असणार. पण मी सुद्धा शहाणी आहे, यशपालला सोडवायचं या व्यतिरिक्त मी एक शब्द सुद्धा बोलले नाही आणि अगदी हुशारीने सुद्धा यशपालला मी इशारा केला आणि तू सुद्धा तुला सोडवण्याच्या बदल्यात तर काही म्हणजे काहीच बोलू नकोस. तेव्हा तिला आठवतं की कशा प्रकारे मी टेक्स्ट मेसेज आता टाईप केला होता आणि यशपालला दाखवला होता की फक्त तुझ्या सोडवण्याबद्दल बोल, दुसरं कशाबद्दल काहीही बोलू नकोस, असं आता लगेचच रागिनीला आठवतं. त्यानंतर आता भूमी, बघ मी तुला तुझ्याच प्लॅनमध्ये कशी फसवतेस, असं आता रागिनी म्हणते आणि मोठ्याने हसते. इकडे आता भूमी गायकवाड सरांना सांगत असते की सर, आपला प्लॅन हा तर फसला, परंतु हॉस्पिटलमधील CCTV फुटेज आपल्याला मिळालंच पाहिजे, कारण त्यामध्ये तरी काहीतरी आत्यांविरोधात मिळेलच. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, त्यासाठी तर आपले प्रयत्न हे सुरूच आहेत, समजलं ना, तर लगेचच अपडेट करतो तुम्हाला. मग आता भूमी म्हणते, हो चालेल सर, आय रिअली होप आता त्या व्हिडिओमध्ये तरी आत्यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळेल.
तेव्हा गायकवाड सर हो असं म्हणतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आत्याने आता घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं. तेव्हा आत्या काय गं झालं, सर्वांना असं का बोलवलंस, असं आता लगेचच आकाश विचारतो. तेव्हा आत्या म्हणते, तुम्हाला अजूनही जर का मी गुन्हेगारच वाटत असेल ना तर ठीक आहे, जरा लटकव मला फासावर तू, नाहीतर तुझ्या बायकोला सांग हा सुरा घे आणि खुपसून टाक माझ्या पोटामध्ये, दे मला मृत्यूची शिक्षा देऊन टाक, असं आता लगेचच रागिनी म्हणते. तेव्हा काय बोलताय तुम्ही, काय केलंय मी, असं आता भूमी विचारते. तेव्हा लगेचच ती तो सगळा काही व्हिडिओ दाखवते, जो व्हिडिओ तिने रेकॉर्ड केलेला असतो ना रागिनीने, तो व्हिडिओ. आणि आता तुम्हाला कळलं असेल की भूमीनेच गायकवाडला सांगून हा प्लॅन रचला होता की यशपाल आणि माझं कनेक्शन नक्की काय आहे ते शोधण्यासाठी. सर्वजण भूमीकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.